नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयराज खुने यांच्या निर्धार या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे सत्कार. सकाळपासूनच किसना जाधवाच्या स्पीकरनं भोकाड पसरलेलं होतं. भोंग्यातल्या आवाजानं समद गाव आणि शिवार खणकत होतं. रोजचं भकास दिसणारं गाव आज माणसांनी फुलून गेलेलं होतं. घराघरातलं दरुबस्त माणूस आपली कामं सोडून पंचायतीच्या मोरल्या पटांगणात राबत होतं. आदल्या दिवशी रातोरात गावातल्या बैलगाड्याच्या साट्या गोळा करून मोठलट स्टेज उभारलं होतं. रंगीबेरंगी फराऱ्यानं गाव सजीवलं होतं आणि आज सकाळ धरणं झाडझुडीचं काम जोरात चाललं होतं. त्याचा धुरळा गगनाला भिडत होता. झाडणाऱ्या माणसाची अंग तोंड या धुरळ्यानं समधी माखली होती. धुरळा चोपून बसावा म्हणून त्याच्यावर पाणी शिपडणं चालू होतं. पाणी वाहता वाहता रामा कोळ्याचा हाल्या बेजार झाला होता. रामा कोळी त्याच्या मागं चक्रा मारू मारू गायकुईतीला आला होता. तरी बी गावचा मामला म्हणून गुमान राबत होता. हाती पडल ती कामं माणसं न्याटानं करत होती, तर काय कामचुकार माणसं तळातावर तमाखू घेऊन येड्यागत बघत बसली होती. तरणी ताटी पोरं अंगातला घाम निघस्तवर गाण्याच्या ठेक्यावर नाचत होती. पटांगणाच्या डाव्या अंगाला बिनटापाची जीप हाडाच्या सापळ्यागत उभी होती. तिला सजवायचं काम बाया पोरं करत होती. स्टेज मोहरं आणि गेटला रांगोळी काढायचं काम तरण्या पोरी करत होत्या. गावातला बाज्याचा तापा बी ऐन वक्ताला धावपळ नको म्हणून आधीच इकणं लावून बाजूला उभा होता. पांढऱ्या कापडातलं सोमा पाटील बगलतली पानाची चंची सावरत काम करणाऱ्या माणसांच्या मागं मोकादामागत हिंडत होतं. हे असं कर, ती तसं कर असं त्यासनी सांगत होतं. चुकणाऱ्यावर जाजवत होतं. असेत एखादा हात थांबलेला दिसला का त्याला फटकारायचं. ए रांग्या, थोबाडाकडं काय बघत बसलाच, जरा हात उचल की. त्या माणसानं घाबऱ्या गुबरा पुन्हा जोरानं हात चालवायचा. सोमा पाटील म्हणजे सरपंचाचा उजवा हात. स्वभावानं रागीत, तोंडानं फटकळ. एखाद्याच्या मागं लागलं का सरतं पुरतं लागायचं. त्यांना गावात समधी टरकून राहायची. म्हणून सरपंचानं ही काम त्यांच्याकडं लावलेलं. पेपरनी खाली थांबलेली सरपंच, महादांना आणि ग्रामसेवक येडसीच्या वाटाकडं डोळं लावून बसलेली. दिस पार कल्ला, समधी कामं उरकली, तवा कुठं सोमा पाटलाच्या जीवात जीव आला. समध्याच्या आधी हात झाडीत हापश्याकडं गेलं. हापश्यावरली माणसं मागं सरकली. पाटलानं हात पाय तोंड धुतलं. हापश्यापासनं असं बाजूला वात्यातनं वात्यात तवर तर साहेब आलं, साहेब आलं, साहेब आलं असा एकच कालवा सुरू झाला. पांढरी कार स्टेजजवळ येऊन उभारली. सोमा पाटील लगबगीनं बॅग सावरीत गाडीकडं धावलं. साहेबाला हात जोडून गरजून रामराम घातला. साहेबांनी बी हसत नमस्कार घातला. सोमा पाटलानं हात वर करून बाजावाल्याला खुनिवलं. बाजा वाजायला लागला. आधीच फुल झालेली कार सोमा पाटलाला न घेता वाजत गाजत सरपंचाच्या घराकडे निघाली. जागा नाही तर करणार काय. कारच्या बाजूनं पायीच निघालेलं. बघता बघता दिस मावळला. समद गाव स्टेज मोरल्या पटांगणात गोळा झालं. सरपंचाला पाण्याच्या घागरी अंगावर उलटून समद भिजवलं. हारा फुलानं सजीवलेल्या बिनटापाच्या जीपमध्ये उभं केलं. त्यांच्या शेजारी साहेब, त्यांच्या दोन बाजूला बॉडीगार्ड म्हणून सोमा पाटील आणि महादांना. सांगाड्यागत दिसणारी जीप हारा फुलानं सजीवल्यानं चमचम करत होती आणि या जीपीत सरपंचाची मिरवणूक वाजत गाजत निघाली होती. जीप मोरं तरणी पोरं बाजाच्या तालावर तुल्ल होऊन नाचत होती. म्हातारी माणसं जीप मागणं चालत होती. सरपंचाच्या नावानं समधी जय जयकार करत होती. उसा संघ येरंडीला पाणी म्हणल्यागत साहेबाचा बी जय गाजत होता.
साहेबाला काहीतरी चुकल्यागत वाटायचं. या आवाजानं समद्याला चेव चढलेला. मिरवणुकीचा आराज बघून समद्याच्या छात्या टम्म होत होत्या. गुलालानं रंगलेल्या सरपंचाला तर स्वर्गात असल्यागत वाटत होतं. पाटील आणि महादानाला कवा नाही ती गावभर मिरवायचा मौका आला होता म्हणून तर तिघं बी खुशीत होती. फोटोवाला धावपळ करून मौका बघून घडूघटकीला कॅमेऱ्याची कळ दाबायचा, तरी बी पाटलाचं काय मन भरत नव्हतं. घडूघटक्या पोच घेत फोटोवाल्याला फोटो काढाय खुणवीत होतं. खरं तर सरपंचाला बी गावभर मिरवायचा मौका मिळवून दिला ते पाटील आणि महादानाने. म्हणून फोटोमध्ये सुद्धा सरपंचाहून उच्च दिसावं म्हणून दोघाची धडपड चाललेली. सोमा पाटील आणि महादाना म्हणजे गावातली भारी वजनदार जोडी. नम्री बी तशीच, उसळात घातलं तर मुसळातनं निघणारी. महादानाचा जावाई तालुक्याचा आमदार तर पाटलाचा पोरगा जिल्ह्याला साहेब. याच्यानं दोघांचं सरकार दरबारी भारी वजन. गावाचं कसलं बी काम असलं तरी वरी कुठंच रुकत नसं म्हणून गावात दोघाले बालता मान आणि दारारा बी. गावात भांडणतंट, गटबाजी, जातीच्या दंगली, चोरी, शिंदळकी असलं वाईट वक्त जी घडल ती या दोघाच्या आशीर्वादानं. सरपंचाला पद मिळवून देण्यात बी यांचाच हात. म्हणून महादांना सरपंचाचा गुरु आणि सोमा पाटील बॉडीगार्ड. त्या दोघांना ना विचारता पाय टाकायची सरपंचाची काय टाप आहे. त्यांनी सांगायचं आणि नंदेबाईलागत मुंडे हलवीत सरपंचानं कामं करायची. गावात योजना बी यायच्या, त्या तिघाच्या दारामोरं राबायच्या. याच्यानं गावाचा कसला विकास नाही का काय नाही, गाव आहे तिथंच आहे. गावाच्या गल्ली गल्लीत मोठं मोठं रस्तं, पर त्याच्यावर कवा मुरुंबे टाकला नाही. लाईटीच्या खांबाला बल्बाचा पत्त्या नाही. हापश्याव गावाचं पाणी प्यायचं कसं तरी भागायचं, त्याच्यावर यांनी मोटार बसवली, नळ योजना तयार केली, ती बी आपल्यापुरती. पण बोलणार कोण? समद मजेत चाललेलं. वाजत गाजत गावभर फिरून मिरवणूक स्टेज मोरं आली. सरपंच, साहेब, महादांना, पाटील समधी लगबगीनं जीपीतनं खाली उतरली. इतका वेळ जीपमध्ये अवघडून उभारल्यानं पाय दांडरून गेलेलं. खाली उतरल्यावर जरा हलकं हलकं वाटायलं. सरपंच फुला हाराचं वजं सांभाळत कसं तरी स्टेजवर चढलं. स्टेजवर वळीनं 5 खुर्च्या मांडलेल्या. त्याच्या मोहरं एकाला एक जोडून 2 टेबल मांडलेलं. त्याच्यावर रंगीत चादर टाकून वरी 2 बाजूला 2 फुलदाण्या मांडलेल्या. याच्यानं टेबल बी चांगलाच नाटलेला. चौघं बी थकून भागून मटकन खुर्च्यावर बसली. साहेबासंग आपला बी फोटो निघावा म्हणून गावातल्या पोडाऱ्याची स्टेजवर गर्दी व्हायला लागली. माणसाली नीट उभं राहायला पण जागा मिळेना. समधी चेंब्यान ढकलाढकली करून जागा मिळवीत होती. फोटोवाल्याला खुणवत होती. बराच वेळ यो गोंधळ चाललेला. उगा कोणाली बोलून भांडण अंगाव काय म्हणून घ्या म्हणून समधी बाकीची समधी माणसं जागा मिळेल तिथं टेकली होती. कार्यक्रम सुरू व्हायची वाट बघत होती. वरला गोंधळ थांबवा म्हणून वरडत होती. बघता बघता समद पटांगण माणसाने गज भरलं. स्टेजवर जागा न मिळालेली तोंडात हाणल्यागत खाली माणसात येऊन बसली. समद थेर थवार झाल्याचं बघून ग्रामसेवक हातात पॅड घेऊन माईक मोरं आलं. गर्दीहून एकदा नजर फिरवली, फू करून माईकला फुकलं. पुन्हा एकदा बोटानं त्याचं तोंड सडिकलं. पण करण्यामधनं काय आवाजच येईना. तेव्हा त्याचा झाला मोडाप. रागानं गर्दिशी मागं वळलं. डोळं वाटारून स्पीकरवाल्या पोरावर रडलं, अरे चालू कर की माईक. या आरडून बोलण्यानं ते पोरगं टन्न दिशी उडलं. त्यानं बी सनकीतच तुंतुण्याची खुटी पेळावी तसं मशीनचं बटन टर्र दिशी फिरवलं. तेव्हा तर करण्यानं एकच गायंदूळ उडवून दिली. त्याच्या किर्र आवाजानं समध्या माणसाच्या कानाचं पडदं फाटायचं वखोत. समधी त्या पोरावर रागवली. काहींनी येरसल शिव्या हसडल्या तर जाणत्या माणसांनी कानात बोटं घातली. मग मात्र त्या पोराची तारांबळ उडाली. इकडची तिकडची बटणं फिरवून कसा तरी माईक ताळ्यावर आणला. पुन्हा बी ग्रामसेवकानं माईकचं तोंड सडकलं. माईक ताळ्यावाल्याची खात्री करून घेतली आणि खाकरून खोकरून बोलायला सुरुवात केली.
तर गावकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथं कशासाठी जमलो आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते सांगण्याची मला काय आवश्यकता वाटत नाही. तर कोणताही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्षांची फार आवश्यकता असती. म्हणून मी आजच्या आपल्या गावात पहिल्यांदाच साजरा होत असलेल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, सन्माननीय महादांना यांचं नाव सुचवतो. ग्रामसेवक बोलून बाजूला सरकायच्या आधीच सरपंचाचा पोरगा बाबू हातभर छाताड काढून स्टेजवर आला. मागं हात टाकून आयटीत माईक मोहरं उभारला. एकदा माईकला त्यानं बी फू केलं आणि मोरल्या माणसाईकडं टवकारून नुसतं बघतच राहिला कवरच्या कवर. त्यो माणसांकडं आणि माणसं त्याच्याकडं बघतात कवरच्या कवर. पण कोणाला काय कळलं झालं. समधी गप. पोरगं स्टेजवर उभारलेलं बघून बापाचं काळीज मोठं झालं. बाबू अंगा पिंडनं धाड धेप्पाड. तसाच भारी आगाव पोरगा. बाप गावचा सरपंच, पण ह्योच सरपंचाच्या वरचा रुबाब हाणायचा. गावात कसल्या बी कामात मधी करायचा. गादीला वारस झाला म्हणून बापाला बी नट यायचा. पुढं चालून कसली अडचण येऊ नये म्हणून आजच्या कार्यक्रमात स्टेजवर उभारून गावकऱ्या मोहरं बोलायचा 4 दिवसाआधी त्याला राजी केलतं. स्टेजवर काय बोलायचं ही त्याला एका कागदावर लिहून दिलं होतं. त्याच्याकून पाठ करून घेऊन कसं काय बोलायचं याची रिव्हर्सल बी करून घेतली. चमद पाठ आहे. या गर्वात हत्तीवाने डवलत स्टेजवर आला खरा, पण ह्यो पट्ट्या ऐन वागताला बावारला आणि मिरचेच्या फाडातल्या बोचगावण्यागत उभारला. बापाचं काळीजच कळवळलं. ग्रामसेवकाला डविसलं तशी बाबूची अडचण त्यांच्या बी ध्यानात आली. ग्रामसेवकानं बाबूला डवचून त्याचा पहिला शब्द उच्चारला तेव्हा कुठं बाबूच्या ध्यानात आलं आणि घाबऱ्या गुबऱ्या बोलला, आत्ताच माझे मित्र ग्रामसेवक साहेब यांचं नाव सुचवल्याबद्दल मी त्यांचं अनुमोदन देतो. असं घाईघाईत बॉलला खाली उतरायला लागला. लोक टाळ्या वाजून मोठमोठ्यानं हसायला लागली. तर स्टेजवरच्याली काय झालं ते कळलं ना. समधी याड्यागत बघायली. आपल्या लेकराची टर उडालेली बघून सरपंच पांढरं पडलं. बाबू मात्र कुस्ती मारल्या पैलवानागत पहिल्याहून जास्त छाताड काढून डवलत येऊन जाग्यावर बसला. बापाईची इच्छा पुरी केली म्हणून मनातनं उलासून गेला. गोंधळ मात्र चालूच. बाबूला यातलं काय बी कळलं नाही. मग ग्रामसेवक गाईनं माईक मोहरं आलं. दोन्ही हात वर करून वारडलं, शांत व्हा. बाबूराव पहिल्यांदा स्टेजवर उभं राहून बोलले म्हणून घोटाळा झालाय, समजून घ्या. समधीजण गप झाली तेव्हा कुठं बाबूची टूप पेटली. अण्णांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, तरी मी सर्वप्रथम आदरणीय शिव साहेब आणि इतर सगळ्यांना विनंती करतो, सर्वांनी आपल्या महापुरुषाच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. समधी जागची उठली. फोटो मोहरं आली. तिघांनी मेणबत्ती उदबत्ती पेटवल्या. साहेबांनी फोटोला हार घातलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. कवरच्या कवर वाजत राहिल्या. तसं ग्रामसेवक बोलायला लागलं, बंधूंनो, आज आपल्या गावचे धाडाडीचे आणि तळमळीचे व्यक्तिमत्व माननीय सरपंच दादासाहेब याच्या अथक परिश्रमामुळं आपल्या गावाला आदर्श ग्राम पुरस्काराचा बहुमान मिळालेला आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची सुवर्ण संधी दादासाहेबांनी आपल्याला दिली. त्याबद्दल त्यांचे मी आपणा सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. दादासाहेब सगळ्या गावाचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या कार्याचा आढावा मी मानणार नाही, कारण माननीय शिवसाहेबांना महत्त्वाच्या मीटिंगसाठी तातडीने जायचं आहे. त्यामुळं माननीय साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते आधी दादासाहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम उरकून घेऊ. त्यांच्या अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी, मार्गदर्शनपर 4 मौलिक शब्दाचा लाभ घेऊ. तरी मी आदरणीय साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते माननीय दादासाहेबांचा समस्त ग्रामवासियांच्या वतीने सन्मान करावा.
एवढं बोलस्तवर तर सत्काराच्या सामानाचं तबक टेबलवर आलं. शिवसाहेब हे तरुण आहेत, तडफदार आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. वरच्या पातळीवर अनेक वेळा सत्ता पालट झाली तरीही साहेब मात्र आपल्या जिल्ह्यातच कार्यरत आहेत. यातून या जिल्ह्याविषयी त्यांना किती प्रेम आहे हे स्पष्ट होते. सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला लाभलेल्या बहुमानामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्याप्रती आपलं कर्तव्य म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते माननीय अण्णासाहेबांना विनंती करतो, त्यांनी शाल श्रीफळ देऊन साहेबाचं स्वागत करावं. बोलणं संपतं न संपतं तवर तर नटल्या थाटलेली एक पोरगी तबक घेऊन स्टेजवर आली. मादांना जागचं उठलं. त्यांनी पहिल्यांदा साहेबाच्या कपाळाला कुकाचा नाम वाढला, खांद्यावर शाल टाकली आणि हार हातात घेऊन इकडं तिकडं लांबवर बघायलं तर फोटोवाला काही दिसेना. यानं त्यांचं डोसकं चाललं. डोळं लाल बुर्र झालं. गडी भारी तांबीस. आपल्या कार्यात कोणी आड आलेला त्यांना कपत नसं. आड येणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढणारा गडी. पण करतोय काय स्टेजवर अडकलेला. नाही तर फोटोवाल्या झोपडीतला आणि फोटो काढायला लावलं असतं. पर बोला येना का माना येना. नुसतं डोळं वाटारू वाटारू बघायला लागलं. कितीतरी येळपासनं हार घालायचं खोळंबलं. हात अवघडून गेलतं. हारापायी वाकलेली साहेबाची मान तर मोडायला झालेली, पण त्याला कोणीतरी काय करणार. फोटो बेगर सत्कार करणार कसा. फोटो तर निघालाच पाहिजे. शिवसाहेबाला हार घालतानाचा फोटो मोठा करून घरात लावल्यानं मादांनाच्या अंगावर किलोभर मात चढणार होतं. म्हणून समज खोळंबलेलं. ज्याला अन्नाची भाषा कळली ती फोटोवाल्याला स्या देत हुडकायली. तो सापडला कुठं तर शाळेच्या मागं आडूस्याला लघवी करायला. त्याला 2-3 पोरांनी धरून दारादारा वडीत आणला. गडबडीनं कॅमेरा त्याच्या गळ्यात अडकिवला. कॅमेरावाला दिसला तवा कुठं मादांनाच्या जीवात जीव आला. पहिल्याहून ताट उभारलं. हाराचा हात साहेबाकडं आणि तोंड कॅमेऱ्याकडं करून अंदाजानं हार साहेबाच्या गळ्यात टाकला. हाराला धरून उभारलं. फोटोवाल्यानं कॅमेऱ्याची कळ दाबली. फसाकदिशी डोळ्या उजेड चमकला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. तवा महादांना हसत हसत आपल्या जागेवर येऊन बसलं. साहेबाच्या हातनं मोठा लट हार घालून शाल नारळ देऊन सरपंचाचा सत्कार झाला. लोकांनी टाळ्या बडवल्या. टपुऱ्या पावसाच्या आवाजागत कितीतरी वेळा आवाज येत राहिला. समद गाव खणकायलं आणि साहेब सरपंच दादासाहेबासंबंधी 4 शब्द बोलायला उभं राहिलं. तसा सरपंचाच्या नावाचा झाला जय जयकार. घडतंय ते समज चांगलं घडतंय आणि सरपंच मनातनं खुललं. साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सरपंच माननीय दादासाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब, प्रतिष्ठित नागरिक आणि इथे जमलेल्या सगळ्या बंधू भगिनींनो, ग्रामविकास आणि माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या शासनाच्या अनेक योजना आपल्या गावात दादासाहेबांनी आणल्या, त्या काटेकोरपणे राबवल्या. त्यामुळे हा आदर्श ग्रामचा बहुमान आपल्या गावाला लाभला. याचा मला व्यक्तिशः फार आनंद वाटतो आहे. या पुरस्काराचं सरगळं श्रेय माननीय दादासाहेबांकडे जातं, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली, त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचंही अभिनंदन करतो. सध्याच्या काळात पुरस्कार मिळणं फार कठीण झालं आहे. अशा काळात आपल्या गावाचा गौरव व्हावा हा दुर्लभ योग आहे. तो केवळ दादासाहेबांमुळे शक्य झाला असं माझं मत आहे. त्यांचं कार्य, धडाडी, समाजाप्रती तळमळ मी पाहिली आहे. एक मनमिळावू धडपड व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो. केवळ कायद्यानं समाजातले सगळे प्रश्न सुटतात असं नाही. समाजात आजही हुंडा पद्धती, व्यसनाधीनता, जातीयता यासारख्या अनिष्ट प्रथा समाजाला लागलेली कीड आहे आणि ती नष्ट करण्याचं काम सरपंचाचा पुढाकार आणि आपल्या सगळ्यांच्या सहकारातून करून एक आदर्श आपण निर्माण केला आहे. येणाऱ्या पिढीतूनही आपल्यासारखे निस्वार्थी, तळमळीचे आणि धडाडीचे कार्यकर्ते निर्माण व्हावेत. त्यातून आपल्या गावाची भरभराट व्हावी अशी अपेक्षा करतो. आपल्या या लोककल्याणकारी कार्यात माझ्यानं शक्य होईल ती मदत करण्याचं आश्वासन देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
टाळ्यांच्या गजरात साहेबांनी समध्याचा निरोप घेतला आणि कारमध्ये बसून निघून गेलं. घडीभर खोळंबलेला कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. ग्रामसेवक बोलायला लागलं. आता आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते सोमण्णा पाटील 4 शब्द सांगतील. सोमण्णा पाटील तसा आडमोठा गडी, भालता रागेट. सत्ता खेचून आणणं, पुरस्कार मिळवणं, कार्यक्रम घडवून आणणं, कार्यक्रमापायी शिओ साहेबाला आणणं, या समध्यात पाटलानं जीव तोड मेहनत केली. पदरचा पैसा खर्चिला, पण त्यांना आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कोणीच मोजलं नाही. त्यांच्या हस्ते कोणाचा सत्कार होऊ दिला नाही. साहेबानं बी त्याचं नाव सुधीक घेतलं नाही. त्याने पाटील भलतंच दुखवलेलं. एवढी धावपळ करून मिळालं काय? त्यांचं माथं बाडाकलं, उचमाळा वाया लागला. बायली गरीब म्हणून त्याला मोर्रं केलं, सरपंचाच्या खुर्चीत बसवलं आणि तीच आता माझ्या डोसक्यावर बसून नाका तोंडात वगुळ येस्तवर फळा मुतायले. एक परती साहेबाच्या ध्यानात आलं नसन, पण सरपंचानं सांगाय काय त्याचं तोंड झिजलं असतं वय. माझ्यामुळं एवढा नवरदेवाने मिरवला, आता त्याला लातानं खोंदलून त्याची लायकीच धावतो. सोमा पाटलानं मनात पक्क ठरवलं. रागात माईक मोर्रं आलं. समधीकडं नजर फिरवली. खाकरून खुकरून बोलायला लागलं. गावकरी मंडळीनो, राम राम. गावाला पुरस्कार मिळाला म्हणून आता समधी उल्हासून गेला असताल नाही. पर ह्यो पुरस्कार मिळवाय आम्हाला काय कष्ट पडलं याचा काय विचार केलाय का तुम्ही? अरे गावाचं सरपंचपद वाघाच्या दाढतनं काढून या दादासाहेबाला दिलं, तेव्हा बी तुम्ही म्हणतच वाताव ना, या दारुड्यान रंडीबाजाला गावचा कारभार हाकाय काय जमायचं. तेव्हा आम्ही तुमचा वाईटपणा घेऊन पण त्याला नेटाव आणलंच का नाही? नाहीतरी कंचा राजकारणी पाक आहे. राजकारणात टेकायचं झालं तर हे समज करावंच लागतंय. चाऱ्याची आण गाईनं वाहिली का कावा? गावात लाईट पाणी रस्त्याची व्यवस्था केली, झोपडपट्टीची योजना राबवली, तरी बी आमचं विरोधक म्हणतात त्यात बी आम्ही लगेच्या माणसापुरती योजना राबवली. आम्ही पैसा खाल्ला. अरे कंची बी योजना गावात आपल्या पायानं पळत येत नसती, ती वरी पैसा वतून आणावी लागते. आमच्या खिस्याला खार लावून आम्ही हे समज करतो. बरं, योजनेतलं 10 खर्चिलं तर तुमच्या बापाचं काय गेलं? करीन ती खाईन. घरातलं धन गावावर उधळाय. आम्ही काय साधू संत नाहू का? सोसायटीतलं जाळं ठावं नाही आम्हाला. मी म्हणतो दुसऱ्याच्या डोळ्यातलं कोसळ दिसते तसं आपल्या डोळ्यातलं मुसळ का दिसत नाही? आणि मी एवढं राबून मला काय मिळालं? असं मनाला येईल ती पाटील बोलत होतं. सरपंच बाजूला, पर आपण आपलं तुंतुना हाणत होतं. ऐकणारी गोंधळून गेलेली. मोक्याचं बोला म्हणत माझा अण्णा डवचू बेजार झालतं. सरपंच कावरं बावरं झालतं. पर पाटील उरातली आग समध्या मोरं वकतच होतं. नुसत्या एकासाच्या योजना राबवून एवढा मोठा पुरस्कार मिळत असतोय वय, त्याला सरकार दरबारी वजन असावं लागते. हुंडाबंदी, दारूबंदी, आप्रिसन, अस्पृश्यता निवारण, आंतरजाती लग्नाच्या योजना असं समज गावात करावं लागते. त्या समध्या योजना आम्ही गावात राबवल्या. पदरचा पैसा खर्चून लोकाच्या हातापाया पडून आम्ही गावातल्या गडींची बायांची ऑपरेशनं करून आणली. तर त्यात बी काय म्हणतात सानी माणसं, आम्ही वरनं आलेला पैसा खाल्ला म्हणतात. म्हणनात का? मन कान हाडतं टाकलं. गावाचा वाईटपणा घेतला, दारूबंदी केली. पार्वती पारद्याचं पोरग पाठीव मारा पण पोटाव मारू नका म्हणून एवढायलं. तेव्हा त्याच्या लेकरा बाळाचा विचार करून बाहेरचं जगण्या पसक्या गावचं का जगना म्हणून त्याच्याकडं कानाडोळा केला. त्यात आमचं काय चुकलं? जातीपातीचा वैर दवा कमी करायचा म्हणून बोधवाडा, मांगवाडा, चांबारवाड्याच्या लोकांनी गावाच्या हापश्यावर पाणी भराय मुभा दिली.
पोरगी पळून जाऊ नये म्हणून सरपंचानं मन मोठं करून त्यांच्या पोरीचं लगीन त्या चांबाराच्या पोराबरोबर लावून दिलं. यात काय वाईट झालं? आम्ही आमच्या अंगाला राग फासून समध्याचा वाईटपणा घेऊन हे काम केलं म्हणून तर आपल्या गावाला यो आदर्श गाव पुरस्कार मिळाला. माझं तुम्हा समध्या पोराली सांगणे, आमच्यावानी काम करून गावाचं नाव वाढवा. आम्ही तुमच्या मागं नेहमी उभं राहू. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. राम राम. पाटलाचं भाषण संपलं आणि सरपंचानं सुस्कारा सोडला. कारण पाटलानं आपलाच बडेजाव मिरवीत सरपंचाच्या कुळीमुळीचा उद्धार केलता. त्याला उघडं पाडून माणसात काडी खवली होती. घडीभर समधी गप. ग्रामसेवकानं सरपंचाला सत्काराला उत्तर द्यायची विनंती केली. पाटलाच्या करडपट्टीनं सरपंच आधीच साधाळलेलं कसं तरी माईक मोहरं आलं. माईक तोंडाला लावून म्हणलं, माझ्या गावकरी बंधू आणि भगिनींनो. अहो म्हणीस्तवर मागच्या बाजूच्या डाव्या कोपऱ्यातनं अचानक गोंधळ उडाला आणि हुर्रे करत दगड फेकत सुरू झाली. आरडत वरडत माणसं पोरं स्टेजकडं धावायला लागली. स्टेजवरली समधी आरवळूनच गेली. काही जण स्टेजवरनं दाना उड्या टाकून मागल्या बाजूनं पळायली. बाया गडी लेकरं घाबऱ्या गोबऱ्या रडत बोंबलत घराच्या रोकं पाळली. कृष्ण जाधवाचा स्पीकर मात्र पहिल्यावानी खडीत ड्युटी वाजवत होता. समधा गोंधळ खेचून करण्यातनं बाहेर फेकत होता. गाण्याच्या तालावर आनंदात नाचणारं गाव आता बेसूर वाटत होतं. मंडपाच्या रंगीबेरंगी कापडाच्या चिंध्या होत होत्या. स्टेजची फळी निघून भोईला आडवी तिडवी पडत होती. इळभर पाटलाच्या इशाऱ्यावर झुलणारी माणसं आपल्याच मनानं पहिल्याहून जास्त गतीनं कामाला लागली होती. इतक्या येळ लाईटीच्या उजेडानं झगमग करणारं पाटांगण आधारानं गिळलं. सरपंचाच्या सत्काराचा नारळ समध्याच्या पायानं लाथळत होता. मानाची शाल पायाखाली तुडवत होती. हार चुरगळत होतं. पाटील काडी खाऊन आधीच गायब झालेलं. महादांना सरपंच अंधारातनं वाट काढत आदळत आपटत जीव मुठीत घेऊन बोळीनं घराच्या रोकं पळत होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जयराज खुने लिखित सत्कार ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.